यासाठी शिकायचंय, खूप शिकायचंय. आबा मोहितेंची नात त्यांचं नाव मोठं करणार आहे. असं असताना आमच्या कुटुंबातलं एकमेकांवरचं प्रेम, माया तिच्या या प्रवासात तिचा अडथळा बनू नये एवढंच आम्हाला वाटतं. माझी नातच तू कमळे. अशी जिद्द सोडून कसं चालेल? कमळे, मी तुला जाताना पैसे नाही देऊ शकलो, पण माझी आणि तुझ्या आईच्या स्वप्नांची शिदोरी दिली आहे तुला. संस्कार दिलेत, महाराजांच्या विचारांची श्रीमंती दिली, मोठी स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दिली. असं असताना तू एकटी कशी पडशील? कधीच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव कमळे, तू हरलीस तर हा आबा हरेल. त्यामुळे जिद्द सोडू नकोस. या आबांसाठी ठाम राहा. तू बघ कमळे, इथे गावाकडे तुझं कॉलेज तयार झालं ना की अख्ख्या गावात कॉलर ताट करून फिरेल हा आबा. करशील ना कॉलर ताट? करणारच. अगं, मी बोलायला लागलो म्हणून तुझ्या आईन तिला राहवत नाहीये बघ. तिला पण बोलायचंय. देतो तिला. कमळे, आत्ताच गरम गरम भाकरी आणि पिठलं केलंय बघ. आवडतं ना तुला? जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते ना तेव्हा आबा तुझ्या आवडीचे पदार्थ करायला सांगतात. मी म्हणलं कमळीला बोलवून घेऊया इकडे. मला म्हणतात माझी वाघीण तिथे जग जिंकायला गेली आणि तू तिचे पाय काय ओढतेस. बरोबरच आहे आबांचं. तू तिथे गावापासून लांब एकटी राहते, पण तू एकटी नाहीयेस कमळे. मनाने आम्ही सगळे कायम तुझ्या बरोबर होतो. कमळे, या आईने आयुष्यभर एकच गोष्ट केली आहे बघ. कितीही अडचणी आल्या ना तरी कच नाही खाल्ली. कमळे, या आईने तुला जन्म दिलाय. काय टाइमपास लावलायस? चल की. कुठं? कुठं काय? ऋषी सरांनी बोलवलं भेटायला, माहित नाही वय? अगं मी कुठं? तुला बोलवलंय, मला नाही. मी काय एकटी जाऊ? अगं वय की. तसं मी कमळे, आज हॉस्टेलच्या टीव्हीवर शाहरुख खानचा पिक्चर लागणार आहे आणि तो थोडीच मी चुकवणार आहे. कमळे, तू जा तुझ्या कबीर खानकडं आणि मी जातो माझ्या राजकडं. डिंग टिंग 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 डिंग टिंग. अगं डिंग टिंग 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 डिंग टिंग. जा कमली जा, जी ले अपनी जिंदगी. काय बी बडबडत असते ही. आता काय मी एकटीच जाऊ? आज कमळेशी बोलून तिचा मूड बदलायचा प्रयत्न तर केलाय मी. माहित नाही तिला धीर मिळाला असेल की नाही. गावी जाण्याचा तिचा विचार तिने मनातनं काढून टाकला असेल की नाही माहिती नाही. आता तिला भेटल्यावरच कळेल तिच्या मनात नक्की काय सुरू आहे. आता फक्त तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा बस. आई, कॉफी? मी सांगितलं होतं का कोणाला कॉफी द्या म्हणून? नकोय मला. राधिका, काय बघत बसलीस? मला कॉफी नकोय. हो हो.
सर फोनवर बोलल्यावर खरंच जरा बरं वाटलं. आय आवाज बोलल्यासारखं वाटलं मला. बरं आज सरांनी मला भेटायला का बरं बोलवलं? परत माझी समजूत काढायला? सर मला कळतंय हो, तुम्हासनी माझी काळजी आहे म्हणूनच तुम्ही मला बोलताय. खरं मी आज तुम्हासनी हेच सांगणार आहे की काय बी झालं तरी मी माझं सपान विसरणार नाही. माझं सपान हे फक्त माझं नाही तर माझ्या आईचं, आबांचं, माझ्या गावातल्या प्रत्येक माझ्यासारख्या पोरीचं.